Hello everyone, myself Dr. Ravi Narayan Khade. This is BSc second year semester third unit number 3. The remaining last aspect, that is the migration of birds, then causes of migration and signification of migration. Let's see one by one. First of all, migration. Migration of bird, it is a remarkable events or remarkable thing in life of bird. Migration was first observed in bird. Man has noticed the group of bird in the spring, the seasonal appearance of some species and reappearance of others. According to the Cohens, in 1935, defined as the migration is a periodic passing of animal from one place to another place. Okay. This is the definition, means one place to another place. That is the migration. Okay. There are five kinds of migration observed in birds. The first one, that is the latitudinal migration. Means it is the movement from north to south or south to north. म्हणजे रिझन लॅटिट्यूडनल जे मायग्रेशन असते नॉर्थ टू साऊथ साऊथ टू नॉर्थ रिझन लॅटिट्यूडनल मायग्रेशन युजली द बर्ड मायग्रेट फ्रॉम देअर नॉर्थन नॉर्थ साइड ऑफ द होम टू द साऊथ home to pass the winter and with approaching the summer again migrate to the north. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की काही जे पक्षी येतात ते कसे करतात की नॉर्थ साईडला त्यांचं विंटर ते पास करतात आणि साऊथ वेळेस ते काय करतात समरला अगेन ते कुठे जातात ते नॉर्थला जातात म्हणजे साऊथ टू नॉर्थ तर साऊथला जर ते समजा जर साऊथ म्हणजे समजा जर ते विंटरला असतील तर साऊथ आले तर ते नॉर्थला सुद्धा असेल ते समर करतात सेव्हरल अमेरिकन अँड युरोपियन बर्ड क्रॉस द इक्वेटर टू स्पेंड विंटर इन डीपर अँड वार्मर पार्ट टू द साऊथ अँड अमेरिका. जसं आपण आपल्या इकडे बघतो की जिथं धरण आहे तिथं पावसाळ्यामध्ये पक्षी वेगळे दिसतील आपल्याला, हिवाळ्यामध्ये वेगळे दिसतील, उन्हाळ्यामध्ये वेगळे दिसतील. म्हणजेच काय आहे की त्यांचं जे लॅटिट्युडिनल मायग्रेशन म्हणतात अशा टाईपला. सेकंड वन, दॅट इज दी अल्टिट्युडिनल मायग्रेशन. Some bird go through the mountain region in the summer and return to the plain into the winter season. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल काही जे पक्षी आहेत की ते पर्वतामध्ये पहाडामध्ये जातात केव्हा समर उन्हाळ्यामध्ये, परंतु रिटर्न केव्हा होतात ते वापस आपल्याकडे विंटर विंटर सीझनला काय तर ते रिटर्न ते वापस येतात काही पक्षी. ओके. आणि हे जे मायग्रेशन आहे याला म्हटलं ते altitudinal migration or vertical migration. Okay. For example, grapes and fruits of Argentina, Vilvola uh, termigan of Siberia. These are the example of birds. Third one, that is the longitudinal migration. It takes place in east-west direction. म्हणजे ईस्ट वेस्ट डायरेक्शनला जे मायग्रेशन होते त्याला म्हटलं ते लॉंगिट्युडिनल मायग्रेशन. That is the third one is longitudinal migration. Sorry. First one, that is the latitudinal migration is different and longitudinal migration is very different. It takes place only east and west direction. Uh, Thus, Sterling moves from breeding area in Europe toward the Atlantic coast to avoid the continental into the water. Okay, east west ला जी पोझिशनला असतात, जे डायरेक्शनला असतात एक तर मायग्रेशन लॉंगिट्युडिनल. Then for irregular or vagrant migration. In some bird like herons, terns, etc., after breeding, the adults and the eggs
they disappear in all direction from their birth. म्हणजे काही पक्षी असे असतात की त्यांचं जे मायग्रेशन जे आहे ते कसं आहे, इरेग्युलर आहे. एक तर ते बर्थ झालं किंवा ऍडल्ट आणि यंग ते याच टाइमला आपल्याला दिसतील, बर्थच्या वेळेस दिसतील, ऍडल्टच्या वेळेस दिसतील, यंग म्हणजे असतील याच वेळेस आपल्याला दिसतील किंवा इरेग्युलर मायग्रेशन, नॉट रेग्युलर. ओके. तर लास्ट वन दॅट इज द सीजनल मायग्रेशन. सीजनल मायग्रेशन म्हणजे काही some bird migrate from warm southern to north part in spring season for breeding and nesting and return back in late summer or autumn. Example, nightless, swift or swallows. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण की हे समर मध्ये कसं होतं ते वॉर्म कंडिशनला ते सदर्न टू नॉर्थ, साऊथ टू नॉर्थ पार्ट. ओके. विंटर सीजन मध्ये काय, द बर्ड मायग्रेट साऊथ टू साऊथ वेस्ट इन विंटर सीजन. ओके. आणि पार्शियल मायग्रेशन म्हणजे काय, इन सम केसेस ऑल द बर्ड ग्रुप मायग्रेट डू नॉट लिव्ह दी नेटिव्ह प्लेस. नेटिव्ह प्लेस ते सोडत नाही तर तिथे राहायचं. बट सम बर्ड स्टे ऑन देअर ब्रीडिंग प्लेस. ब्रीडिंग प्लेस असतात. Such migration is called as partial migration. Blue bird and many blue jay of Canada and northern of USA. Okay. And then last one, that is the bird of passage. त्यामध्ये few bird during migration seen for a short time. Short time साठी त्याचं migration असते in the year twice on their way to colder to warmer countries in spring and autumn. That is the sandpiper. This is the bird's passage. This is all about the migration of birds. The migration of birds, seasonal birds, this is irregular migration, longitudinal migration, altitude migration, and then latitude migration. Okay. Then we see the what are the causes or what are the difficulties in migration of bird. The causes of migration here, first is scarcity of food. The increase of food availability in spring and it is decreases in ultimately maybe the actual ज्यावेळेस food scarcity of food ची ज्यावेळेस डिमांड लागेल आणि increase ज्यावेळेस food होणार डिमांड होणार at that time काय होते, इन स्प्रिंग म्हणजे जे ऋतू म्हणतो आपण वसंत ऋतू स्प्रिंग मध्ये, आणि इन डिक्रीजेस into the actual trigger at the migration changes. But this fails to explain many birds are known as migrating even when they are plenty of food. परंतु स्ट्रॅटेजीज आपण जर असं म्हटलं तर ज्यावेळेस जास्त फूड असते त्यावेळेसही जे पक्षी हे काय करतात, बर्ड्स काय करतात, ते मायग्रेट होतात. ओके. तर thyroid hypothesis. The hormone secreted by thyroid gland regulated the metabolism, therefore it is also control the migration. ही एक मायग्रेशन कंट्रोल करते. हार्मोन जे आहे थायरॉइड हार्मोन तो मेटाबॉलिक स्टिम्युलस. According to 1942, Waltham scientists concluded and said that the increased day length stimulate deposition of fat which provide the stimulation of for migration. Day length जर समजा तिथे increase झाली तर ते deposition जे fat आहे which provide stimulation for migration. Okay. And gonadal stimulate. The migration are obviously correlated with the seasonal and changes in day length certainly play a central part in the initiating day. Longer day also cause growth of gonads. Rawls in 1925 confirmed that the secretion of sex hormone was the stimulation to spring the migration. That is reduction the produce the atom one. Okay. These are the causes of migration. One is gonadal stimulant, scarcity of food, another anti-pituitary hormones, the thyroid hypothesis, the metabolic stimulate in anti-pituitary hormones means the Bissonent in 1937 was concluded that a decrease in pituitary activity in winter causes bird to migrate southern. During summer, the pituitary
hormone become active and gonad start develop, so bird return to the norm. Okay. Significance of migration. Significance of migration. Very significant of migration. One is bird gets suitable place for breeding. तो त्याच्या suitable place वर जाऊ शकतो for breeding करता. Bird get plenty food supply in the place of migration. Plenty of high amount of food. As a result of arrival at warm place, the bird get longer day time to search their food. Okay, ते एक म्हणतात. Bird escape and storm or excessive beat. Okay. Bird except cold तो एक तो करू शकतो. स्टोमी असेल जर वादळ असेल तिथून तो जाऊ शकतो. एक्सेसिव्ह जे असेल बीट तिथून तो बर्ड काय करू शकतो, स्वतःची सुटका करू शकतो. ओके. ऑल अबाउट दी migration of birds, causes of migration and the significance of migration. Thank you.